नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा रिझल्ट लागला. आता सगळ्यात मोठा प्रश्न 10वी नंतर काय? सायन्स, कॉमर्स, आर्ट, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग की ITI? आपल्या करिअर गायडन्स या सिरीजमध्ये मी विजय सोनी सर आपलं स्वागत करतो. आज आपण पाहू करिअर इन ITI. ITI म्हणजे काय? इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोर्स. हा एक स्किल बेस्ड कोर्स आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त प्रमाणात मिळते. आपल्याकडे एक गैरसमज आहे, ITI हा फक्त मुलांकरिता असतो आणि ITI घेणारे मुलं हे कमी हुशार असतात किंवा हुशार नसतात. असं नाही आहे मित्रांनो. ITI मध्ये मुलांकरता आणि मुलींकरता दोघांकरता सुद्धा खूप सारे ट्रेड आहे आणि ज्यांना लवकर जॉब किंवा बिझनेस सुरू करून आपल्या परिवाराला आर्थिक मदत करायची आहे असे हुशार विद्यार्थीसुद्धा ITI करू शकतात. यामध्ये मुलांकरिता इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, AC अँड रेफ्रिजरेटर टेक्निशियन, सोलर टेक्निशियन, CNC ऑपरेटर, डिझेल मेकॅनिक, 2 and 4 व्हीलर मेकॅनिक, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेलिकम्युनिकेशन यासारख्या फील्डमध्ये खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि मुलींकरिता स्टेनोग्राफर, कम्प्युटर ऑपरेटर, टॅली, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डेकोरेशन यासारखे खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. हे कोर्सेस करायला तुम्हाला 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष असा कालावधी लागू शकतो डिपेंडिंग अपॉन द कोर्स. आणि खर्च म्हटलं तर गव्हर्नमेंटमध्ये जर का नंबर लागला तर 15 ते 20 हजार रुपये प्रतिवर्ष आणि प्रायव्हेटमध्ये म्हटलं तर 40 ते 50 हजार रुपये प्रतिवर्ष एवढा खर्च लागू शकतो. ते सुद्धा डिपेंडिंग अपॉन द कोर्स. हे कोर्स केल्यानंतर काय? हे कोर्स केल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या प्रायव्हेट कंपनीजमध्ये जॉब मिळू शकतात. लक्षात ठेवा मित्रांनो, कंपनीजला स्किल वर्करची जास्त आवश्यकता असते. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा ITI बेसिसवर खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्यामध्ये आपण फॉर्म भरून परीक्षा देऊन सिलेक्ट होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोर्सेस करून तुम्ही कमी वयामध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. कमी वयात सुरू केलेला बिझनेस फार जास्त एक्सपांड होऊ शकतो आणि यामधून तुम्ही आणि तुमची फॅमिली फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकते. ही माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि फ्युचरमध्ये कुठल्या ट्रेडला जास्त स्कोप आहे हे जाणून घेण्यासाठी ही रील 5 जणांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा फ्युचर ट्रेड. DMमध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती येऊन जाणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.